नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात धारूर समाचार मंच। आज आपण बोलणार आहोत गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या आणि जनतेच्या मनात प्रचंड भावनिक लाट निर्माण करणाऱ्या विषयावर, तो म्हणजे मराठा आरक्षण। मित्रांनो, मराठा समाजाने आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष केला आहे। त्यात आंदोलने झाली, उपोषणे झाली, समाजातील तरुणांनी आपलं करिअर पणाला लावलं, तर अनेकांनी या लढ्यात प्राणाची आहुतीही दिली। या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व विशेष ठरले। त्यांनी सातत्याने लोकांना एकत्र करून शासनावर दबाव निर्माण केला आणि आता अखेर या लढ्याला यश मिळालं आहे। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 7 महत्त्वाच्या मागण्यांना मान्यता दिली आहे। त्यात प्रमुख म्हणजे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी, ज्यामुळे समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ होईल। ग्रामपंचायतीच्या नोंदीत कुणबी प्रवर्गाची नोंद लावणे, आंदोलन दरम्यान नोंदलेले सर्व गुन्हे मागे घेणे, बलिदान दिलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी, तसेच समाजातील सगळे सोयऱ्यांचाही विचार करण्याचा निर्णय। हा निर्णय मिळताच समाजात समाधानाची भावना पसरली आहे। विशेष म्हणजे आपल्या धारूर तालुक्यात या निर्णयानंतर प्रचंड जल्लोष झाला। गावोगावी फटाके फोडण्यात आले, ढोल ताशांचा गजरात तरुणांनी नृत्य करून आनंद साजरा केला। वृद्ध नागरिकांनीही या लढ्यातील विजयाचा आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे वाटले। हा फक्त आंदोलनाचा विजय नाही, तर अनेक पिढ्यांच्या आशा आकांक्षाचा विजय आहे, अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या। मित्रांनो, आता खरा प्रश्न आहे, या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती जलद होते आणि त्याचा लाभ खरोखर समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व तरुणांना मिळतो का? याची उत्तरे पुढील काही दिवसात मिळतील। पण एवढं नक्की, मराठा समाजाचा संघर्ष, त्याग आणि ऐक्य इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला जाईल। आपण पाहत होतात धारूर समाचार मंच। पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।